नमस्कार मंडळी. आज आमच्याकडे आलेत माझ्या नणंदबाई म्हणजे शचीच्या आतू. चला तर मग बघूया काय करतात आम्ही धमाल. हे बघा, शची दादाचा करत आहे लाड. दादा पण शचीचे खूप लाड करतात. सारखं तिला किस करू करू पागल करत असतात. शची चांगला बदला घेत आहे त्यांच्याकडून. त्यांना खूप किस करत आहे, केस ओढत आहे, मस्त लाड चालू आहे. आणि शचीचे बाबा बहीण येता बरोबर केली विश. शचीच्या बाबाला खायचे आज मंचुरियन. बहीणसुद्धा लागल्या कामाला भाऊची विश पूर्ण करायला. नणंदबाई बनवत आहेत आज मंचुरियन. नाही तर चला आज मंचुरियन बनवते. तर मंचुरियनसाठी आपल्याला लागणार आहेत 2 शिमला मिर्च आणि मी जवळपास 1 पाव पत्तागोबी घेतली होती. सोबतच 2 ते 3 कांदे लागणार आहेत, कारण मंचुरियनमध्ये सुद्धा मी कांदे घालते, सोबतच ग्रेव्हीमध्ये सुद्धा कांदे घालते. सो त्यासाठी तर मी असं खिसणीने छान 2 शिमला मिर्च आणि पत्तागोबी छान किसून घेणार आहे. तुम्ही हे सर्व मिक्सरमधनं पण काढू शकता किंवा चाकूने बारीक कापून घेऊ शकता, पण मला खिसणीने खिसायला जरा सोपी वाटतं, त्यामुळे मी खिसणीने खिसते. कोबी खिसून झाली, सोबत शिमला मिर्च पण माझी खिसून झाली. त्यानंतर मी 1 कांदा खिसून घेतला आणि आता ग्रेव्हीची तयारी करते आहे. तर इथे कांदे मी छान असे लांब लांब चिरून घेत आहे आणि इथे आरोही जे आपले काळे मिरे असतात ते कुटून घेत आहे. तर इथे बघा, पत्तागोबी, कांदा आणि शिमला मिर्च मी छान एका बाउलमध्ये टाकते आहे. यामध्ये तुम्ही गाजर पण टाकू शकता. सोबतच यामध्ये जर बीटरूट टाकलं ना तर खूप छान कलर येतो आणि माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी नाही घातलं. तर आणि त्यानंतर यामध्ये मी आपले काळे मिरेची पूड घालत आहे. 1 चम्मच हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लोअर. सोबतच इथे छान 2 चम्मच मी सोया सॉस ॲड करत आहे. सोया सॉसमुळे खूप छान टेस्ट येते. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालताना जरा जपून घालायचं, कारण सोया सॉसमध्ये पण नमक असते. सोबतच आपण यात अनेक सॉस घालतो ग्रेव्हीमध्ये सुद्धा, त्यामुळे मीठ जरा जपून वापरते. आणि अजिबात पाणी न घालता मी हे छान असं मिक्स करून घेत आहे, कारण मीठ घातल्यानंतर सर्व भाज्यांना पाणी सुटतं त्यामुळे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चम्मच व्हिनेगरसुद्धा ॲड करायचं आहे. आणि पत्तागोबी किसून घेतल्यानंतर बऱ्याच जणी त्या पिळून काढतात, पाणी वेगळं करतात, पण मी तसं कधीच करत नाही. खरं तर त्या पाण्याबरोबर पत्तागोबीतील बरेच न्यूट्रिएंट्स पण वाहून जातात त्यामुळे. तर इथे आपला घट्टसर गोळा बनवून तयार झालेला आहे. थोड्या वेळात हा पातळ होतो, कारण गोबीला सर्व व्हेजिटेबल्स जे ॲड केले त्याला पाणी सुटतं. तर आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे इथे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर मी इथे काही गोळे बनवून घेत आहेत आणि ते तळणार आहे. आणि त्यानंतर काही गोळे मी तळताच बनवणार आहे. तर इथे मी काही गोळे तेलामध्ये ॲड करत आहे आणि छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आणि जर फ्लेमचं विचाराल तर मी मीडियम फ्लेमवर इथे तळून घेत आहे मंचुरियन. आणि आता आपण बाहेर मंचुरियन खातो त्याचा लालसर कलर येतो, कारण त्यामध्ये कलर ॲड केलेला असतो आणि मला कलर अजिबात ॲड करायचा नव्हता, कारण तो हेल्दी नसतो. सो मी कलर ॲड केलेला नाही. जर तुम्हाला लाल कलर हवा असेल तर तुम्ही बीटरूट नक्कीच ॲड करा, तुमच्या मंचुरियनला खूप छान कलर येईल. तर इथे माझे मंचुरियन बनवणं चालू आहे, सोबतच तळणंसुद्धा चालू आहे. तर इथे मी सर्व मंचुरियन छान तळून घेणार आहे. आणि हे मंचुरियन तुम्ही तसेसुद्धा खाऊ शकता, खूप छान क्रिस्पी होतात आणि टेस्टी पण होतात. तर इथे बघा, मी अशा हातानेच आपल्या भज्यांसारखे इथे मंचुरियन तळून झालेत. त्यानंतर आता ग्रेव्हीची तयारी करू. आपल्याला ग्रेव्ही, आपण विकतची ग्रेव्ही बघतो तर किती छान घट्टसर आणि एकदम स्मूथ क्रीमी असते. तर तसं टेक्स्चर येण्यासाठी मी इथे 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि त्यात पाणी ॲड करून ते मिश्रण तयार करून ठेवलेले आहेत. आणि इथे बघा, आपले मंचुरियन पण किती छान बनवून तयार आहेत. तर आता ग्रेव्ही बनवूया. तर कढईमध्ये मी 2 चम्मच तेल ॲड केलं आणि त्यानंतर कांदा, पत्तागोबी
छान त्यामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे. खूप जास्त भाज्या आपल्याला शिजवून नाही घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर त्यामध्ये 2 चम्मच टोमॅटो सॉस, 2 चम्मच रेड चिली सॉस आणि 2 चम्मच सोया सॉस आपल्याला इथे ॲड करायचा आहे. खूप छान टेस्ट येते या सॉसेसमुळे. आणि त्यानंतर ते थोडंसं छान फिरवून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच काळी मिरीची पूड ॲड करायची आहे आणि सोबतच अगदी थोडंसं नमक ॲड करायचं आहे. कारण यापूर्वीही मी तुम्हाला सांगितलं की सर्व सॉसमध्ये नमक असतं त्यामुळे. आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर छान 1 ते 1.5 ग्लास इथे मी पाणी ॲड करत आहे, कारण ग्रेव्ही थोडी जास्त बनवायची आहे त्यामुळे. तर इथे पाणी मी ॲड केलं. आणि त्यानंतर 2 चम्मच आपल्याला पुन्हा व्हिनेगर ॲड करायचं आहे. आणि 5 मिनटं छान उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये मंचुरियन ॲड करायचे आहेत आणि मस्त असं गरम गरम सर्व करायचं आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती क्रीमी बनलेली आहे. खूप छान मंचुरियन बनतं घरच्या घरीच. तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. ननदबाईंनी छान असे मंचुरियन बनवले, सोबत माहितीसुद्धा दिली पूर्ण कशा पद्धतीने बनवायचे, काय यूज करायचं, काय नाही करायचं म्हणून. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.